Good morning everyone from Pangong. It's 7 in morning. आम्ही उठलो आहे आता. सकाळी फ्रेश झालो. भयानक थंडी होती रात्री आणि ऑक्सिजन लेवल पण कमी आहे. सकाळी उठलो, फ्रेशन अप झालो. केस सगळे तसेच खराब आहेत कारण हेल्मेट घालून सगळं बेकार झालेलं आहे. पण मस्त अशी मॉर्निंग आहे पँगॉन्ग लेकला. तुम्ही बघू शकता ही पँगॉन्ग लेक आहे. मागे सनराईज झाला आहे जस्ट. आमचे कॉटेजेस आहेत पँगॉन्ग लेकला. लेक फेसिंग कॉटेजेसच आहेत बऱ्यापैकी. सो आता आमचा प्लॅन आहे की आम्ही नाश्ता करणार आहे आणि अर्ध्या तासात बाईकवर बसणार आहे. सो पटापट आवरतो आणि बाईकवर भेटतो तुम्हाला. राईड बिगिन्स. आज मजा येणार आहे. ऑफ रोड, वॉटर क्रॉसिंग आणि एका नवीन लोकेशनला म्हणजेच हानले. 16,000 फीट अबाव सी लेवल. आता टार्गेट एवढंच आहे फक्त हानले रीच करायचं आपल्याला. इन रूट काही नाही. एक वॉर मेमोरियल बघणार आहे जाता जाता आणि हानले. सो आता आमची लाईनअप लागली आहे आणि आजची वंडरफुल राईड चालू होते. फुल ऑन एनर्जी, फुल ऑन चार्ज्ड. 20 किलोमीटरचा असाच रस्ता आहे. एका साईडला पँगॉन्ग लेक लेफ्टला आणि रस्ता पण चांगला आहे. जसं सनचं डायरेक्शन चेंज होतं तसं या लेकचा शेड पण चेंज होत जातो. डिपेंड आहे ते सनवर. खूप भारी दिसते इथून व्ह्यू पँगॉन्ग लेकचा. मस्त कुठल्या तरी लडाखच्या गावात आलो आहे आपण. छोट्याशा रस्त्यांनी दोन्ही साईडनी दगडांनी त्याला फेन्सिंग केली रस्त्याला. मस्त आपलं चालू आहे मध्ये. फार भारी वाटतंय. ऑफरोडची सुरुवात झालेली आपल्या आजची. फुल ऑफ रोड रस्ता आहे. पुढे डोंगर खूप भारी दिसतोय आणि या बिटवीन नोवेअर आपण आपली गाडी चालवतो. मजा येते आज राईडला. रेजांगला वॉर मेमोरियल हम लोग पहुँच गए. हाँ आगे रेजांगला वॉर मेमोरियल. इन द मेमोरी ऑफ आवर ग्रेट सोल्जर्स who give their life to country. सर्वोच्च बलिदान आपल्या करणाऱ्या देशाच्या वीर सैनिकांसाठी बनवलेले मेमोरियल असतं ते, जे की सीमेच्या खूप जवळ आहेत. सीमा भागाच्या.
चांगला वॉर मेमोरियल. ते मागचा जो डोंगर दिसतो तुम्हाला, दिसतोय की नाही, ही आमच्या मागे जो एक तो छोटा डोंगर आहे काळ्या कलरचा, तो चायनामध्ये आहे. आणि जे चायनाच्या मीटिंग्स होतात इंडिया चायना, त्या इथे होतात. ज्या शांततेच्या मीटिंग्स होतात ना, भेटगाठ, ते या समोरच्या मैदानात होतात. हे चांगला वॉर मेमोरियल. 1962च्या जो इंडिया चायना वॉर झालेला, त्यात जे मार्टर्स आहेत, जे शहीद झालेले, त्यांच्या मेमरीमध्ये बनवलं. हे चांगला वॉर. आत्ताच आमची ब्रीफिंग झाली. हे 2021ला रिनोव्हेट केलेलं आहे. तिथे रेझॉर्टला फोटो गॅलरी आहे. आतमध्ये शूट करणं अलाउड नाही आहे. आणि ते मार्टर्सचे सगळे इन्फॉर्मेशन आहे, फोटोज, आतमध्ये एक डॉक्युमेंटरी दाखवली जाते आपल्याला, ती या इमारतीत दाखवली जाते. 13 कुमो रेजिमेंटचे जे जवान होते ते या रेझांगला 1962 साली जे इंडिया चायना वॉर झाला त्यात ते शहीद झालेत. खूप ऐतिहासिक ते वॉर होतं इंडिया चायना. हे आखीरधाम आहे, सॉरी पार्डन मी, हा आहिरधाम आहे. इथे 113 जवानांना श्रद्धांजली आणि अग्नी दिला गेला होता वॉरच्या नंतर. फार पवित्र स्थान आहे. एवढा म्हणजे बलिदान त्यांनी देशासाठी दिलेलं आहे. आपलं नशीब आहे, आपण कारगिल आणि रेझांगला दोन्ही वॉर मेमोरियल आपल्याला डोळ्यांनी बघता आले. इंडिया पाकिस्तान आणि इंडिया चायना वॉरचे दोन्ही मेमोरियल आपण ह्या ट्रिपमध्ये कव्हर केलेले आहेत. रेझांगला वॉर हा मेजर शैतान सिंगनी लीड केलेला. तिथे शहीद झाले. त्यांच्यासोबत 113 अजून जवान होते. ते 113 जवानांना याच पवित्र ठिकाणी श्रद्धांजली देऊन अग्नी दिला गेला होता. हे रेझांगला वॉर मेमोरियलची वॉल आहे. मागे आपल्या देशाचा फ्लॅग जो फडकतोय शानने या शहीदांमुळेच. आतमध्ये हे जुना स्तंभ आहे जो अगोदरच त्या मेमोरियलसाठी बनवला गेला होता, मेमरीजसाठी. हे टोटल हे बारीक बारीक जे आहेत ते 12 स्तंभ आहेत आणि जो मधला आहे तो 13वा आहे. तर 13 कमो रेजिमेंटला रिप्रेझेंट करतं. त्याचं मेंटेनन्सचं काम चालू आहे. या वॉलवर तर शहीद ग्रेट लोकांची नावं या वॉलवर कोरलेली आहेत. आपण खरंच अशा देशात राहतो ज्या देशासाठी लोकांनी आपल्या जीवांचं बलिदान दिलेलं आहे आणि हे आपल्याला बघायला भेटतं. खूप वेगळंच फिलिंग येतं. आणि ते चायनामध्ये स्वतः निघतो आम्ही पटकन इथून. आपली राईड पुढे खूप बाकी अजून. हे जो मागे डोंगर दिसतोय काळा, तो चायना आहे. बाजूबाजूला छोटे छोटे बंकर्स पण दिसत आहेत. आणि ही मगर हिल आहे, आपल्या नावाची हिल आहे डायरेक्ट इथे. म्हणून मला थंडी नाही वाजत वाटतं. काय ग, आता परत ऑफरोड चालू झाला आपला. 10-20 किलोमीटर ऑफरोड आहे. तो चांगला रस्ता आहे चिशूल नंतर. अख्ख्या भागात इंडिया चायना वॉर झालेला आणि आपण आज त्या भागातून बाईकवर चाललो आहे कारण इंडियन आर्मी तिथं तैनात आहे आपल्या सिक्युरिटीला. म्हणून आपण एवढे निर्दस्त LOCच्या जवळून गाडी चालवत चाललो आहे. आता आम्हाला हे छोटंसं वॉटर क्रॉसिंग लागलं आहे. आज जास्ती वॉटर क्रॉसिंग्स नाही आहेत, पण असे स्टीलवाले वॉटर क्रॉसिंग असणार आहे. त्या होतं जनरली खडीमध्ये चाक अडकायचं टेन्शन असतं. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित बघावं लागतं कुठून नक्की निघणार आहे गाडी आपली व्यवस्थित.
कडक ना कहाँ फर्स्ट गेयर लगा कर क्लच छोड़ो. हे बघायला खूप सोपं वाटतंय पण थोडं सोपं नाही आहे. आता ही पुढे सगळी वाळू आहे त्यात पण स्लिप होऊ शकतं. बॅक टू बॅक वॉटर क्रॉसिंग चालला जातं. चॅलेंजिंग रोड आहे, सगळी वाळू आहे. काय होतं? वाह और एक रिवर क्रॉसिंग. पूर्ण असाच रस्ता आहे अख्खा निघाल्यापासून सगळा ऑफ रोड पॅक चालू आहे. एकदम खतरनाकवाली रायडिंग चालली आहे आज. चिशूलपर्यंत मे बी असाच रस्ता असेल. ना रस्ता दिसतोय ना खड्डे दिसतोय. दिसते ते फक्त धूळ. चारों तरफ बस कोहरा ही कोहरा आहे. चांगला रस्ता संपलेला आहे आणि ऑफ रोडिंग सुरुवात. अरे बापरे, सकाळपासून असेच रस्ते आहेत असेच. हा तरी लय बरं आहे, सकाळचा खूप बेकार होता. खतरनाक रोड आहे आणलेला जायला. हो आफ्टर लंच आता आपण हानलीकडे निघालो आहे परत. खतरनाक रस्ता होता इथपर्यंत पोचेपर्यंत, लंचच्या जागेपर्यंत. मानेची वाट लागली, सगळी वाट लागली. मी तर डायरेक्ट ह्या ढाब्यावर झोपलो होतो फ्लॅट. पण आता परत निघालो आपण हानलेला जायला. काही त्रास होत नाही, एकदम मस्त राईड चालू आहे. ऑफ रोड होती फुल, एकदम डेंजरवाली ऑफ रोड, रिव्हर क्रॉसिंग आणि आता हानले. सो मजा येते सध्या तरी. चलो गेट बॅक टू द बाईक. अशा वेळेसच नेमके मागं नाही जातो आम्ही निघून. हँगबॅगच्या मागे चावी आणली आपली. थोडा चांगला रस्ता येतो तो आपण कवर करून आणि ऑफ रोडला आपण स्लो आपला थोडा हा चांगला आहे रस्ता, नवीनच बनवलेला दिसतोय. मागची सीनरी पोस्ट कार्ड आहे इथे रस्ते असेच आहेत. खूप ब्युटिफुल रस्ते, काम मजा येते राईड करायला. भयंकर ऑफ रोड नंतर असे वाळूचे रस्ते. काय गाडी चालवणार माणूस. अरे बापरे. आणले आता 4.4 किलोमीटर आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आहे जे आलोय. फायनली आम्ही पोहोचलोय. जवळ 4 किलोमीटर राहिले. आणले चेकपोस्टला थांबलोय. परमिट आमचं बॅकअपमध्ये. या लडाखच्या भागात आपल्याला असे मेटलचे ब्रिजेस बघायला भेटतात जे नद्यांवर बनवलेले असतात. ती म्हणजे इकडेच मी बघितलं, बाकी दुसऱ्या कुठल्या सीझनमध्ये असे ब्रिजेस नाही बघितले. आता हानलेपर्यंत रोड चांगला आहे.
खूप मजा येते इथं राईड करायला. सगळे सुटलेत नुसते, कधी एकदा हानले रीच करते आपलं डेस्टिनेशन. आम्ही एंटर केलं आपण आणि आता आपल्या होमस्टेच्या दिशेने चाललेत सगळे. छोटासा कोझी आपला होमस्टे एकदम. इकडे एक रूम आहे आपली श्रेयस व्हायची रूम टूर. छोटीशी रूम आहे, काही जास्ती मोठं एक्सपेक्ट नाही करत आपण इथे. आणि ह्या पॅसेजमधून गेल्यावर इथे आपली रूम आहे. जरा उजेड कर. छोटी कोझी रूम, टी व्ही सगळं आहे आपल्याला, पण लाईट नाही आहे इथं. क्लोज झालो आम्ही, फुल पॅक झालो. जॅकेट, कानटोपी आपण आणलेला पोचलो आहे. आता आपण ऑब्झर्वेटरी बघायला जाणार आहे इथली, जी की इंडियात एकच आहे फक्त. इथे फक्त ऑब्झर्वेटरी आहे. आता डेटा बँगलोरला जातो डायरेक्ट आणि तिथून तो प्रोसेस होतो. स्टार्सचं काहीतरी आहे ऑब्झर्वेटरीमध्ये. सो आता आम्ही ऑब्झर्वेटरी बघायला जाणार आहे. उद्या आपल्याला जमणार नाही कारण होमलिंगला जाऊन येणार आपण. पण इथे जास्तीत जास्त पॅक करायला सांगितले आमच्या गाईडने. सो आम्ही फुल कवरअप केलं आहे. एवढी थंडी नाही आहे पण तरी कवरअप केलं आहे, जेणेकरून आपल्याला उद्या त्रास नको होईल. उद्या आपला मेन डे ट्रिपचा. होमलिंगला वर्ल्ड्स हायेस्ट पास आपण उद्या जाणार आहे. जवळपास 19,000-20,000 फीट अबाव सी लेवल आहे तो. सो तिथं आपण परफेक्टली फिट पाहिजे. त्यासाठी आम्ही स्वतःला वॉर्म ठेवतो आहे. कानटोपी घातली, जॅकेट घातलं आहे, पफर, फेस मास्क आहे, फुल पॅक, फुल कवर्ड, फुल सेफ. सो चला आता ऑब्झर्वेटरी बघायला जाऊया. पण पोचलो आता ऑब्झर्वेटरीला. आरामात 1000 फीटची क्लाइंब होती गाडीने, पण आणल्यापासून आता 1000 फीट आपण परत वर आलो आहे. सो अजून ऑक्सिजन कमी आहे. ही ऑब्झर्वेटरी आहे. तर परफेक्ट ऊन आलं आहे त्यामागे. सो थोडं वरती जाऊन दाखवतो काय आहे तिथे. इथे पण ऑब्झर्वेटरी हे पण आहे, बघू शकताय. जवळ जाऊन दाखवतो मी. चांगली आहे की पण. सो हा टेलिस्कोप आहे मोठा, ज्याने तारे बघितले जातात. तारे बघितले जातात इन द सेन्स त्याचा अभ्यास केला जातो. हे जे आपल्याला स्ट्रक्चर दिसते हे ओपन होतं दोन्ही बाजूला आणि मधून हा टेलिस्कोप इमेजेस घेतो ज्या बँगलोरला पाठवल्या जातात आणि तिथे डिकोड करून त्याच्यावर अभ्यास केला जातो. हानले ऑब्झर्वेटरी इनसाइड. अशी अवस्था होती वर चढून आल्यावर. श्वास पूर्ण फुललेला आहे सगळ्यांचा. सो ही होती हानले ऑब्झर्वेटरी, जिथे आपण आता आलो होतो बघायला. खूप छान असा परिसर दिसतोय या डोंगरांचा. ऑब्झर्वेटरी ते परत ऑब्झर्वेटरी आणि आता आम्ही उतरतोय. ऑफरोड करूया परत. हा रस्ता सोडून मधून उतरायचा निर्णय घेतला पोरांनी. का घेतलाय काही कळेना.
आजचा ब्लॉग इथेच संपवतो, कारण उद्या खूप धमाकेदार ब्लॉग असणार आहे. उद्या आम्ही वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोडला जाणार आहे, म्हणजे ओमलिंगला पास. सो उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. टिल देन, बाय बाय अँड कीप वॉचिंग.